गाईस या प्रोग्रामला मी आलेला आहे बट झिरो मला माहीत नाही हा प्रोग्राम कशाबद्दल आहे. कुठे चाललाय? तुला येते तरी का गाडी? केव्हा चालवली? चेरी सरक नाही यार, पुढे जा. एक तर गरम होतं इथे, AC आहे बघा. आता काय करेल, गेली परत. आम्ही काय करू? आम्ही कुठे जाऊ हवा घ्यायला? हे एवढं कॉन्फिडेंटली पहिल्यांदा बसतो. अय हळू घे. कॉन्फिडेंटली पहिल्यांदा बसला बाई वेद सोबत. किती हात खाली लागून जातात तिला पकडून तुम्हाला माहिती आहे का? तुला नाही वाटत नवीन गोष्टींचं? हा, तुम्हाला काय माहिती कारचं काय हे असतं तर. यार सुरू करावं तुम्ही. समोर एक पण धक्का लागायला नाही पाहिजे बरं तिथे. राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज सकाळचे आता होतात 10 आणि मला आता जायचं आहे एका प्रोग्रामला. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मस्त एका कॉन्सर्टला गेलो होतो. लाईव्ह कॉन्सर्ट होतं ते. आज पण एका प्रोग्रामला जायचं आहे. MGO कॉलेजला प्रोग्राम, तिथे हॉल आहे ना, तर तिथे जायचं आहे. सो इन्फ्लुएन्सर्स येणार आहे आणि बस. मग आता सकाळचे वाजता 10. आता बघा गरम होतं खूप. जस्ट आंघोळ करून मी निघालो, कपडे घातले आणि ब्लॉग सुरू केला. आता एवढा घाम. गॅस तर जायच्यासाठी मस्त नाश्ता करतोय बाई. पोळीचा चुरमा बनवलेला आहे मम्मीने. गॅस तर फायनली तयार वगैरे झालेला आहे नाश्ता वगैरे करून आणि आता मी निघतोय जायला. तर आमचं पिल्लू बघा कुठे जाऊन बसलेला आहे. मी वरती शूज घ्यायला गेला ना इथे, तर ती तिथे जाऊन बसून गेली. ती येतच नाही आता खाली. चालला मी चेरी वरतीच आहे बाई, ती येतच नाही खाली. तर गाईज फायनली मी पोचलेलो आहे आपलं एकलव्यला. इथं तो प्रोग्राम आहे. मागच्या वेळेस पण इथे आलो होतो, इथे एक प्रोग्राम होता. बाय द गाईज जेव्हा इथं क्रिकेट खेळायला यायचं ना एकलव्यला, तेव्हा इथं एवढी सुधारणा नाही होती. बट आता इथं एवढी सुधारणा झालेली आहे ना, खूप काही न्यू झालेलं आहे इथे. जसं माझ्या मागे बघू शकता, इथे खूप काही जिम्नॅस्टिक, क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, म्हणजे खूप नवीन असं हे चालू झालेलं आहे इथे. योगा वगैरे. यायचं फायनली पोचलेलो आहे प्रोग्रामच्या ठिकाणी. मला काकू भेटलेले आहे, डॉक्टर काकू. यांना राग येतो मी काकू बोलल्यावर. मी मुद्दाम काकू बोलतो. इथे बघा काकू, इथे बघा. गाईस या प्रोग्रामला मी आलेला आहे बट झिरो मला माहीत नाही हा प्रोग्राम कशाबद्दल आहे. मला आहे ना काल येणे बोलवलं होतं त्या शोच्या ठिकाणी आणि उद्या येशील म्हणे. भैया आपको बताया मैं शो में आ तो गया हूँ पर मुझे नहीं पता किस चीज़ का शो है अभी तक. तो पूरे 2 घंटे बिताइए, उसके बाद में पता चल जाएगा किस चीज़ का शो है. आपने बुलाया इसलिए मैं आया. मिलेनियर्स अँड माइंडसेट अँड हॅबिट्सचा प्रोग्राम काहीतरी असू शकतो. माइंडसेट त्यांचाच की मिलेनियर्स वगैरे. पॉजिटिव एनर्जी के साथ में सबसे पहले आपको करना क्या है मैं आपको बताता हूँ. म्यूजिक सर. यस, द इंटरनेशनल कॉल मिस्टर दीपक बजाज. राइट, किसी को भी आप ले लीजिए. आप बॉलीवुड के एक्टर्स लेना चाहें तो ले सकते हैं, आप पॉलिटिशियंस लेना चाहें तो भी ले सकते हैं. राइट, सबके पास आप देखेंगे ना, कोई एक टाइम आया उससे पहले लाइफ अलग, उसके बाद लाइफ अलग. जानते हैं आप गौतम अदानी? राइट, 16 की उम्र में जब इन्होंने चालू किया था काम, ये और इनके भाई एक फैक्ट्री में डायमंड सॉर्टिंग किया करते थे. मतलब 1 कैरेट का डायमंड अलग, आधा कैरेट अलग, 2 कैरेट अलग, 4 कैरेट अलग. ये 16 की उम्र में करते थे. एंड टुडे ही इज ईदर रिचेस्ट और द सेकंड रिचेस्ट मैन इन दी कंट्री. गाईज तर फायनली इथं ते वर्कशॉप होतं ते आता संपलेलं आहे आणि 2:15 होत आहे. 10:30 पावणे 11 आलेलो, 2:15 होता आता जाऊ घरी वगैरे. आणि ते होतं का तिथे जे फोटोज वगैरे काढताना त्यांनी स्पीच दिली तिथे. वर्कशॉप त्यांनी घेतला ते दिल्लीचे. सो आता मी पण घरी जातो. काही खूप गरम होते काहीच. आणि आम्हाला बाहेर पण जायचं आहे. पप्पा म्हणताय बाहेर गावी कुठेतरी जायचं आहे. गाईस आता घरी आलेलो आहे आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे. काय माहीत पप्पा कोणतं ते गाव बोलले तर तिथे जायचं आहे. आता कार वगैरे साफ केलेली आहे. ही बघा ही कशी बघते. चेरी चलते तू, मी चाललो कारमध्ये चाललो. कार बंद असेल बंदच आहे. सियाराचा आय कुठे चालला गेला यार? कसं काय निघून गेला काय माहिती. एवढे ढिल्ल होता काय आय निघून गेला याचा. आता त्या शॉपवर जाऊन बघावं लागेल. कार इथेच लागते ना, इथे बघतो बाई भेटला तर ठीक आहे लावून देऊ. बट वेदने तर शोधलाच असेल. मी तर आज एकदम मस्त मागे आरामात बसून जाणार आहे बाई, कारण की मला खूप झोप लागते. मी आधी आज झोपेल मागे मस्त.
चल चेरी मध्ये हो चल. AC लाव रे, गाडी बंद कर. याच्या पूछ मध्ये बघा हे काय 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 घेऊन येते चेरी. तू कुठे चाललाय? तुला येते तरी का गाडी? केव्हा चालवली? इथून घरून? केवढी येते? आणि काही पण कोणाकडनं शिकला? आणि हळू रे हळू, थांब ना, हळू घे ना. काय होतं मागे? सरक चेरी, सरक ग, हवा येऊ दे. आधीच तर गरम होतंय भयंकरवालं. इंडिकेटर द्यायचं असतं जेव्हा टर्न घेतो तेव्हा. हा, गल्लीत कोण आहे? मग कॅमेरा ऑन करायचा असतो ना. इकडे बघ, इकडे दगड आहे बरं. लेफ्टला, राईटला घे गाडी. लेफ्टला दगड आहे. आता झाला चालू. आणि कुठून राऊंड मारून येतोय? गल्लीचा एक राऊंड मार, गुच्छा गोल बस. चेरी सरक नाही यार, पुढे जा. एक तर गरम होतं इथे. AC आहे, AC वर बसून जाते ती हुशार. तिला हवा पाहिजे आणि आम्हाला गरमी. बघा आता काय करेल. गेली परत. आम्ही काय करू? आम्ही कुठे जाऊ हवा घ्यायला? ओय, ही बघा गाईस कशी, काय बोलायचं. आणि मला बघा पूर्ण घाम येऊन गेला. पुढे जा ना बाई, तू जा ना पुढच्या सीटवर. इथे जा ना गाईस. मी एवढं कॉन्फिडेंटली पहिल्यांदा बसतो. अय हळू घे. कॉन्फिडेंटली पहिल्यांदा बसला बाई वेद सोबत. त्याने गाडी चालवली आणि मी त्याच्या बाजूला बसला. काय माहित कुठून शिकला तो एवढी कार चालवणं? शॉर्ट्स बघून शिकला का? किती हातू लागून जातात तिला पकडून तुम्हाला माहितीये का? पण मग ते समोर स्क्रीन वगैरे. एक मिनिट आर्यन, तू नको टेन्शन नको घ्यावं लागतं. तुला काही हे नाहीये, तुला नाही वाटत नवीन गोष्टींचं. हा, तुम्हाला काय माहिती कारचं काय हे असतं तर. हे बघ, काही पण काय यार. हा काय, आणि असं इथे बसवायचं. आणि ते तिकडचं स्टँड तिकडचं नाही बसत आहे. हा, मग कस काय बसणार आहे नीट? ते बसला चल का. क्रॅचेस पडतात त्या गोष्टींना तिकडे. कापड टाक तिच्यावर. कोणतं? कापड. चल का चेरी, ये. तिला इकडेच बसायला आवडतं आणि तिला इथे. हे तिकडे घे. कुठे? तिकडे. इकडे बोलला मी, इकडे जिथे ती आता बसलेली तिथेच तिला आवडतं बसायला. बघ, चला सुरू करावं तुम्ही. समोर एक पण धक्का लागायला नाही पाहिजे बरं तिथे. शंभर नखरे असता. चेरी ये इथे. पूर्ण जागा माझी आता. चल ये इकडे. इथे ना पॉइंट असेल आर्यन वरती बा डोंगरावर. चेरी गाईस, आता आम्ही आलेले तोंडापूर गावामध्ये. आणि ना इथे एक डॅम आहे छान. तर या डॅमवर आलेले. इथे ॲक्च्युली या गावात काही कामाने आलं होतं. आणि समोरचा व्ह्यू तर चेक करा गाईस, किती मस्त सनसेट होतोय. गाईस, तुमच्याकडे पेट असेल तर तुम्ही हे समजूच शकता. म्हणजे त्या पेटला पण सगळीकडे घेऊन जातात, तर त्याचं पण सगळं लक्ष ठेवावं लागतं. पाणी, खाणं पिणं सगळं. बाकी ती आहे ना आल्यानंतर, अशा ठिकाणी आल्यानंतर एकदम मोकळं फिरते बाय. ती काट्यांमध्ये पण चालली जाईल, तिला फरक नाही पडणार. पण तिच्या अंगातले लागलेले काटे आम्हाला काढावं लागतं नंतर. ते
आहे एक तर शिडजू, भरून भरून केस असतात त्यांना, सगळं काय काय लावून घेते ती अंगाला आम्हाला काढावं लागतं. असं वाटतं की एरोप्लेन आलं की काय. भाई ढगं तर बघा कसे झालेले, एकदम वेगळंच फिलिंग येते भाई इथे. असं वाटतच नाही प्लेस आपल्या जळगावच्या एरियामध्ये वगैरे. चेरू ओय मम पिलं का? काही घेणं देणं नाही बाई आम्हाला. आम्हीच असं फिरायला जातो कारण की वेदला काय माहिती का, वेदला त्याच्या मित्रांमध्ये जायला आवडतं, तर आता आमच्यामध्ये यायला आवडत नाही. मग तो अरे यार तुम्ही जाऊन या ना, मला नाही यायचं आहे ना, तुम्ही जाऊन या. हे बघा कशी आता ही इथे कचऱ्यामध्ये जाईल ना लगेच लागेल, आणि हिला थांबवलं तर ही लगेच असं तनफन करते बाई. हां चला आम्ही चाललो. वरखेडीला आल्यासारखं वाटतंय का तुला? नाही का बरं? मला हिल स्टेशन वर आल्यासारखं हिल वाटतंय. स्टेशन कोणती ग्रीनरी दिसते तुला इथे? सुकलेलं पाणी, उन्हाळ्यातलं हिल स्टेशन. उन्हाळ्यातलं हिल स्टेशन काही पण. गाईस आता 7 वाजण्यात आहे आणि आता आम्ही परत निघताय. आता बघायचं आहे आम्हाला इथून टन बसेल की नाही. पप्पा म्हणे बसून थांबा, तिकडे बघा, तिकडे डायरेक्ट गाडी एक चाक खाली. जाऊ द्या. समोर नाही बसणार बाई, इथे मोठं खड्डे आहे डायरेक्ट. आता टर्न करा, हळूहळू टर्न करा तिकडे. कॅमेऱ्यात बघून समजून जाईल पप्पांना आता. जाऊ द्या हलकं जाऊ द्या. या अशा ठिकाणून आहे ना गाईस टर्न घ्यायला कठीण जातं खूप. तर गाईस आता इथेच ह्याच गावात एक छान मंदिर आहे, तर इथे आलेलो आणि इथून व्ह्यू बघा बाई किती मस्त येतोय. अजून सनचं सेट पण नाही झालेलं आहे, ढगांमुळे तो लपून गेलेला आहे. बाकी त्या ढगांमुळे समजते की सनचा प्रकाश अजून पण आहे. हे बघा. अरे भाई किती ताकद लावून पडते ती. ते आहे अंबाभवानी मातेचं मंदिर. चला आता दर्शन करून घेऊ आले तर. मेन गोष्ट जर चेरीला सोबत आणलं ना तर एक असते की जे दुसरे कुत्रे असतात ना, हे तिच्याजवळ डायरेक्ट पळून येतं डायरेक्ट तिला पकडायला. मग तिच्यावर तेवढं लक्ष ठेवावं लागतं. आणि बघा हा लगेच आला, मला तिकडून यावं लागलं. आणि आम्ही तिच्या जवळ चालले, ती पडत चालली बाई दूर. बघा थांब चल इकडे. कशी पडते ती, जायची पडलेली असेल आता घरी. भाई किती मस्त जागा आहे यार, इथे बसून मस्त हा व्ह्यू एन्जॉय करायचा. गावामधनं यायचं वरती बसायचं आणि हा व्ह्यू एन्जॉय करायचा. गाईस 8:30 होत आहे. जाता नाही ते मोहिनी व्हेजला थांबलेलं, इथून पार्सल घेत आहे मस्त खरडण पिठलंचं. आई बोट येऊन गेला बाई कारच्या दरवाजामध्ये. बोलता बंद केला, दरवाजात बोट येऊन गेला. हे बघा खड्ड पडलं. तेव्हा ती चेरी कशी पाहते. अरे ढंपा. तर गाईस रात्रीचे 10:30 होत आहे. आम्ही फायनली जळगावला पोहोचलेले आणि बघा आता इथे फ्रुल ऑटोला आलेले बाई. कॉफी वगैरे घेतोय. शुभम, सुमित, वेद, चेरी. आम्ही संडेलाच येतो, असं जास्त डेली नाही येत, फक्त संडेला. गाईस तर 11:15 होत आहे आणि आम्ही फायनली आता घरी पोहोचलेले. मस्त मेरून तलावर होते, तिकडे गाणे वगैरे ऐकले. बाकी आमच्या काही गोष्टी होत्या त्या झाल्या आणि नंतर मग आम्ही आलो आता घरी. आजचा दिवस असाच गेला. खूप गरमी होते आहे. बाय बाय टाटा, सी यू.